लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघ कायमच चर्चेत बनलेला आहे। कारण माढा लोकसभा मतदारसंघाची लढत आता प्रतिष्ठेची होऊन पडलेली आहे। माढा लोकसभेमध्ये धैर्यशील मोहिते पाटील आणि धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांच्या रूपाने भाजपाला हादरे बसल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्टिव्ह मोडवर आले। देवेंद्र फडणवीस यांच्या अकलूजमध्ये सभा होण्यापूर्वीच फडणवीसांनी अकलूजमध्ये काँग्रेसला खिंडार पाडलाय। मोहिते पाटील कुटुंबातील डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी भाजपाला पाठिंबा दिलाय। माढा लोकसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या डाव प्रतिडावांमुळे प्रतिष्ठेचा मतदारसंघ बनलेला आहे। त्यामुळे आता माढ्यामध्ये गुंता वाढतच चाललेला आहे। काय सध्याचं राजकीय समीकरण माढ्यात जुळताना दिसतात पाहूयात। प्रतिष्ठेच्या माढा लोकसभा निवडणुकीमध्ये राशेप गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू आणि सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांचा पाठिंबा मिळवत भाजपाने यश मिळवलेला आहे। एकीकडे पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर शिखर बँकेने जप्तीची कारवाई करून कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना राशेप गटातून भाजपामध्ये येण्यासाठी डाव टाकला जात असताना दुसरीकडे मोहिते पाटील घराण्यातील एक मोहरा स्वतःकडे वळवण्यात भाजपा यशस्वी ठरताना दिसतंय। भाजपाचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी भाजपाने सारी ताकद पणाला लावली आहे। राशेप आणि भाजपामध्ये खेचाखेचीच्या राजकारणामुळे वातावरण चांगलंच तापलेलं आहे। भाजपाने रणजित सिंह निंबाळकरांना उमेदवारी दिल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील नाराज होते। त्यामुळे आता भाजपाचे रणजित सिंह निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील अशी लढत होणार आहे। माढ्यातील लढत कशी असणार त्यावर एक नजर टाकूयात। माढ्यातील लढत कशी असणार ते आपण पाहतोय। भाजपाकडून रणजित सिंह निंबाळकर जे महायुतीचे उमेदवार आहेत, तर धैर्यशील मोहिते पाटील हे राशेपकडून म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। माढ्यातली लढत कशा प्रकारे होणार आपण ती पाहिली ग्राफिक्सच्या माध्यमातून। धवलसिंह मोहिते पाटील यांनी भाजपाला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलेला आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांनी आवाज उठवला म्हणून भाजपाला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतल्याचं धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले। अकलूज येथे देवेंद्र फडणवीस यांची सभा होण्यापूर्वीच धवलसिंह मोहिते पाटील यांनी भाजपा उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला। माढा मतदारसंघात भयमुक्त वातावरण राहावं आणि लोकशाही टिकावी यासाठी आपण भाजपाला पाठिंबा देत असल्याचं मोहिते पाटील यांनी सांगितलंय। धैर्यशील मोहिते पाटलांना यावेळेस जेव्हा तिकीट देण्यात आलं तेव्हा खऱ्या अर्थानं फार मोठी नाराजी काँग्रेस पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आणि सर्वांनी मिळून एक आवाज उठवला की ह्या उमेदवाराला आपण पाडलं पाहिजे आणि लोकशाही जीवन ठेवण्यासाठी भयमुक्त वातावरणामध्ये इलेक्शन पार पाडण्यासाठी भाजपची ताकद आज आम्हाला वाढवायला लागणार आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी जाहीरपणे कमळाच्या चिन्हावर उभे राहिलेले उमेदवार माननीय रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेबांना आम्ही पाठिंबा देतो। या माढ्यातल्या तिढ्याबाबत आता अधिक काय माहिती अपडेट होते ही वेळेनुसार कळणारच आहे। मात्र धवलसिंह मोहिते पाटील आणि या मोहिते कुटुंबातील वादाचा कुणाला नेमका फायदा होणार हे येत्या काळात स्पष्ट होणार। तुर्तास आजच्या जेम विशेषमध्ये इतकंच। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।